कुसुंबी येथील अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनीने अख्ख्या 43 कुटुंबावर गुन्हे दाखल करून आदिवासी कोलाम समूहावर अन्याय केला आणि पोलिसांनी त्या गावामध्ये 4 प्रकारचे गुन्हे दाखल केले। त्यामध्ये एकतर विशेषतः अशी बाब आहे की अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनीने कुसुंबी येथील आदिवासींचा जाण्या येण्याचा रस्ता बंद केला। रस्ता बंद केल्यामुळे देवराव आत्राम यांना आपला जीव गमवावा लागला। सरपंचाने अनुसयाबाई यांना उपचारामध्ये विलंब झाला आणि देऊ कुळमेथे याला जो रस्त्यावर त्यांनी गेट बसवला आहे, गेटमध्ये 2 तास अडवून ठेवल्यामुळे त्याला वेळेवर उपचार झाला नाही आणि आज तो मौतीशी झुंज देत आहे। असा अन्याय अत्याचार या आदिवासी कोलाम समाजावर माणिकगड सिमेंट कंपनीचा आहे। माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात जमीन बळकावल्याचे 14 तक्रारी आहेत, रस्ता बंद केल्याच्या तक्रारी आहेत आणि आदिवासी कुटुंबावर अन्याय अत्याचार केल्याच्या तक्रारी आहेत, मंदिरात प्रवेश रोखल्याच्या तक्रारी आहेत। परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाने एकही कारवाई, एकही गुन्हा माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात दाखल केला नाही। उलट आदिवासी 43 कुटुंबावर वेगवेगळ्या आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढलं म्हणून गुन्हा दाखल केला, रस्त्यावर बसले म्हणून गुन्हा दाखल केला। अहो, जिथे जनावरे पाणी पितात, डुकरे पाणी पितात, तिथलं पाण्याचा स्रोत नष्ट करून त्या आदिवासींची नळ योजनेची पाईप तोडण्याचं काम या माणिकगड सिमेंट कंपनीने केलं। त्याची तक्रार केली, त्याचा साधा गुन्हा दाखल केला नाही। खरं तर अॅट्रॉसिटी अंतर्गत माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनावर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु आमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून आदिवासी कोलामांना वेठीस धरल्या जात आहे आणि हा आंदोलन संपूर्ण संपवण्याचं षडयंत्र आहे। मात्र आदिवासीच्या अन्यायाच्या बाबतीमध्ये गडचांदूर पोलिसांनी संपूर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल केले, वेगवेगळे गुन्हे दाखल केले आणि आज या ठिकाणी कोरपना न्यायालयामध्ये माननीय न्यायाधीश मॅडमकडे जेव्हा आम्हाला आरोपी म्हणून दाखल करण्यात आलं, आमच्याकडे त्या गावामध्ये एकही माणूस जामीन घेण्यास सुद्धा आम्ही असमर्थ ठरलो, कारण सर्व कुटुंब गुन्हेगार आणि आरोपी असल्यामुळे जामीन देखील वेळेवर देता आला नाही। मात्र या ठिकाणी न्यायाधीश महोदयांनी आम्हाला पर्सनल बॉन्डवर सुटका केली आणि आज या ठिकाणी कुसुंबीचे पहिले आरोपी एका प्रकरणातले आज पर्सनल बॉन्डवर सुटलेले आहेत आणि पुन्हा 3 केसेस या ठिकाणी आहे। आमची मागणी आहे का माणिकगड सिमेंट व्यवस्थापनावर, महसूल अधिकाऱ्यावर ज्या पद्धतीनं आदिवासीचं, कोलामांचं शोषण केलं, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा।